बातमी आहे राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयाची। कारण ओबीसी समाजासाठी मराठा समाजाला सवलती ओबीसी समाजाप्रमाणे देण्याचा निर्णय आता फडणवीस सरकारने जाहीर केलाय। मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना या मराठा समाजाकरता आता सुरू होणार आहेत। या संदर्भातली घोषणा झालेली आहे। हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल। 8 एकूण योजना असतील ज्या शैक्षणिक योजना असतील आणि ओबीसींप्रमाणेच त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड जे स्वतः आता जरांगेंच्या आंदोलनामध्ये मध्यस्थीसाठी जरांगेंच्या भेटीकरता पोहोचले होते, तिकडे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होते। प्रसाद लाडजी, सरकारचा एक मोठा निर्णय, कोणकोणत्या अशा योजना आहेत जे लाभ देण्यात येणार आहेत, या योजनांबद्दल या निर्णयाबद्दल आम्हाला सविस्तर सांगा। प्रसाद लाडजी। तर निश्चितपणे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही समाजामध्ये कधीच भेदभाव ठेवला नाही। जो शब्द दिला तो पाळायचा ही भूमिका सातत्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहिली। जो काही छोटा मोठा गैरसमज होता तो दूर करण्याचं काम मी मनोजदादा जरांगे पाटील आणि सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या मधला मी पूर्ण केला, ज्याच्यामध्ये सन्माननीय विखे पाटील साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी देखील साथ दिली। त्यामध्ये प्रामुख्याने शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना, मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजना, माध्यमिक उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेली शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना लागू असलेल्या 16 बाबींबद्दल प्रतिपूर्ती करण्याची योजना, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना लागू असलेली योजना, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा मिळण्यासाठी पात्र असलेले सर्व अभ्यासक्रम आता मराठा विद्यार्थ्यांना देखील लागू होतील आणि ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप परीक्षा झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या प्रवेशावर घेतलेल्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्याप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना देखील त्या सवलती लागू होतील व ज्या शैक्षणिक सवलती सोयी सुविधा मागास प्रवर्गातील लागू करण्यात आल्या असतील अथवा भविष्यात लागू करण्यात येतील त्या सर्व शैक्षणिक सवलती या मराठा समाजाला पूर्णपणे लागू होतील। या व्यतिरिक्त जिल्हा पातळीवरती, त्याच्यानंतर तुमच्या डिव्हिजनल कमिशनर पातळीवरती एक ऑनलाईन यंत्रणा कॉल सेंटर उभं केलं जाईल, ज्यामध्ये जी समाजाची कुणबी समाजाची जी जात पडताळणी पत्र आहे त्याला मिळायला त्रास होत असेल तर त्याचा आढावा घेतला जाईल। दवंडी पिटवून गावागावामध्ये या योजना लागू केल्या जातील आणि मला वाटतं की मनोज जरांगे पाटलाचा आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्या 14 पैकी जवळजवळ 13 मागण्या आतापर्यंत आम्ही पूर्ण करू शकलो। धन्यवाद प्रसाद लाडजी, सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत होते आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। ज्या कुठल्या योजना आता जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात तपशीलवार त्यांनी आपल्याला माहिती दिली। या घडीची मोठी अपडेट म्हणावी लागेल। शैक्षणिक सवलती सोयी सुविधा लागू करण्याची घोषणा झालेली आहे आणि त्या कोणत्या घोषणा आहेत, कोणत्या सवलती आहेत याबद्दल सांगत होते आमदार प्रसाद लाड।